हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी बनवणार आहे पनीर टिक्का मसाला। त्यासाठी मी ही रेडीमेड ग्रेव्ही यूज करणार आहे, जी की सुहानाची आहे। तर बघूयात आपण मी कशी रेसिपी बनवते ते। पनीर मी रेडीमेड आणला आहे बाहेरून। त्याचे मी छोटे छोटे क्यूब म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये ते कट करून घेणार आहे, व्हिडिओत दाखवले मी त्याप्रमाणे। आणि त्यानंतर मी त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपनुसार पनीर कट करून घेऊ शकता। मी जास्त बारीक नाही केले, मोठे मोठे स्क्वेअर शेपमध्ये कट केले, म्हणजे एक दोन पीस आपण आरामात खाऊ शकतो। असे छोटे छोटे पीस काय होतात, मग ते तुटून जातात ग्रेव्हीमध्ये। जेव्हा आपण ग्रेव्ही मिक्स करतो किंवा हलवत असतो रस्सा, त्यावेळेस ते तुटून जातात। त्यामुळे ते मी मोठ्या स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतले। आता मी त्याला मॅरिनेट करणार आहे आणि कट केल्यानंतर मी त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं होतं, कारण त्याचा जो ऑइलीनेस असतो तो पूर्णपणे जातो त्याच्यामुळे। तर आता आपण मॅरिनेट करूया। मॅरिनेट करण्यासाठी मी इकडे टाकलं आहे 1 चमचा हळद, लाल तिखट आणि मीठ। नॉर्मल असं फक्त हलक्या हाताने मी ते मिक्स करणार आहे। आणि सगळ्यात शेवटी मी ऑरेंज फूड कलर यूज केला आहे, जो की ऑप्शनल आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर स्किपही करू शकता। थोडासा कलर येण्यासाठी मी ते ॲड केलेला आहे। त्यानंतर मी ही जी ग्रेव्ही घेतली होती सुहानाची रेडीमेड पनीर टिक्का मसाल्याची, ती एका भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं, जेवढी कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे त्यानुसार, आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये ना मी घरचं वाटण पण टाकणार आहे, त्यामुळं मी जास्त पातळ ग्रेव्ही नाही केलं आहे, जास्त पाणी टाकलेलं नाही आहे मी त्याच्यामध्ये। कढईमध्ये जास्त तेल घेतलं आहे, थोडंसं नेहमीपेक्षा जास्त तेल घेतलं आहे। आणि पनीरचे जे क्यूब आपण मॅरिनेट करून ठेवले होते त्याला 2 बॅचमध्ये फ्राय करून घेतलं आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। नंतर त्याच तेलामध्ये आपण फोडणी देणार आहोत। खडे मसाले टाकले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले घेऊ शकता। आणि हे जे वाटण आहे ते मी कांदा, टोमॅटो आणि मिरचीचं सिंपल असं वाटण टाकलेलं आहे। खडे मसाल्यानंतर मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि 2 मोठे चमचे साखर टाकलेलं आहे, कारण साखरेने ना पनीरच्या भाजीला खूप छान टेस्ट येते। तुम्ही नक्की करून बघा साखर टाकून। ते छान तेलामध्ये फ्राय करून घेतलं आहे। त्यानंतर आपण जी रेडीमेड ग्रेव्ही बनवली होती पाण्यात मिक्स करून, ती टाकलेली आहे, ती पण छान तेलामध्ये फ्राय करून घेतली आहे। आवडीनुसार पाणी टाकलेलं आहे आणि मटार टाकले। मटार टाकून एक 2-3 मिनटं बॉईल होऊ दिले, आणि सगळ्यात शेवटी मी आपण जे फ्राय केले होते ते पनीर टाकलेलं आहे। आणि झाकण ठेवून एक 5 मिनटं मी फक्त वाफ काढून घेतलेली आहे, आणि आपली पनीरची भाजी रेडी आहे। अशा पद्धतीने झटपट होणारी पनीरची भाजी नक्की बनवून बघा।